आत्ता वाजले सकाळचे 5:45 हे आणि आपलं ठाणा स्टेशन आहे. ठाणा स्टेशनच्या इथे मी आलेली आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर मी आता निघाले पुण्याला. सकाळची 6:15ची इंद्रायणी ट्रेन आहे. त्या ट्रेनने मी पुण्याला जाणार आहे. ठाणा स्टेशन ते पुणा असा माझा प्रवास असणार आहे. तर चला, ट्रेनची वाट बघण्यासाठी उभी आहे मी इथे स्टेशनवर. आणि तुम्ही पाहू शकता आत्ता वाजले सकाळचे 6 आणि हे ठाणा स्टेशन आपलं कसं गजबजलेलं आहे ते. 05 डाउन मुंबई पुणे इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आ रही है। 2105 डाउन मुंबई पुणे इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस इज अराइविंग। चला, माझी ट्रेन आली. आता मी जाते ट्रेनमध्ये. आजचा माझा प्रवास इंद्रायणी ट्रेनचा आहे. तर बरोबर एकदम राईट टाईमला ट्रेन आलेली आहे आणि मी माझ्या सीटवर येऊन बसलेली आहे. तर आपली ट्रेन निघालेली आहे. ट्रेन जास्त वेळ थांबत नाही इथे, हार्डली 2 मिनटं थांबते. पुण्याला जाण्यासाठी 2 दिवस अगोदरच रिझर्वेशन केलं, त्यामुळे तिकीट कन्फर्म नव्हती आणि नंतर जी सीट मिळाली ती मधली होती. तर मग मी आणि माझ्या दोन्ही साईडला ना जेंट्स होते, तर मला कंजेस्टेड होत होतं बसायला. मग मी थोडंसं TC दादांशी बोलले की मला जर कॉर्नरची सीट मिळत असेल तर द्या, किंवा मग लेडीज असेल तिथे द्या म्हणून. तर मग त्यांनी मला ही विंडो सीट अरेंज करून दिली. ठाणे ते पुणे असा 3 तासाचा प्रवास करून फायनली मी पुणा स्टेशनला आलेली आहे. आता उतरले ट्रेनमधून. आज जरा पुढेच उतरले, आज थोडं पुढे उतरले, त्याच्यामुळे इकडे चालत येते. मागच्या वेळेस तिथेच बाहेर पडले होते. तर आता हे पुणा स्टेशनच्या इथून मी रिक्षा पकडलेली आहे आणि मी चाललेली आहे कमांड हॉस्पिटलला. आजचा माझा पुन्हा प्रवास आहे कमांड हॉस्पिटलचा. एकटीच आले, कारण मिस्टरांना थोडं ऑफिसमध्ये काम होतं, ते बिझी होते, त्याच्यामुळे त्यांना यायला नाही जमलं, म्हणून मग मी एकटीच आले इथे. अकाउंटला जाते कॅश तुमच्या? हे रिक्षावाले दादांकडे जीपे नव्हतं आणि मग मी त्यांना ते सांगत होते की जीपे ठेवत चला, कारण आजकाल खूप कमी लोक आपल्याकडे कॅश ठेवतात. बरेच लोक आजकाल जीपेचाच वापर करतात, त्यामुळे मग तुम्ही जीपे ठेवण्याचा प्रयत्न करा, असं मी त्यांना सांगत होते. आणि अशा गप्पा मारत प्रवास केला तर तो प्रवास कधी पूर्ण होतो तेही समजत नाही. अशाच गप्पा करता करता मी कमांड हॉस्पिटलला कधी येऊन पोचले तेही समजलं नाही आणि फायनली मी कमांड हॉस्पिटलला आलेली आहे. ते रिक्षावाले दादा इतके चांगले होते ना, त्यांनी मला एकदम मेन एंट्रन्सच्या इथेच आणून सोडलं. आणि हा आहे हॉस्पिटलचा, जो कमांड हॉस्पिटलचा आतला एंट्रन्स, तिथे आले मी आता. आत्ता वाजलेत 2:30 वाजलेत. तर निघते. डोळ्यामध्ये औषध टाकलं त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे पुढचं. तर निघते. मग ते रिक्षा वगैरे येते का? मस्त इथे चेअर आहे, त्याच्यावर 1 तास झोपले होते. आता निघते. ही ई रिक्षा आहे. ही फक्त आतल्या आतच चालते, ही गेटच्या बाहेर जात नाही. त्याच्यामुळे मग याने मी आता गेटपर्यंत जाणार आहे आणि मग तिथून दुसरी रिक्षा करणार आहे. पुणा स्टेशनवरून संध्याकाळी 4ची उद्यान एक्सप्रेस आहे, तिचं माझं रिझर्वेशन आहे. तर ना माझ्याकडे खूप वेळ होता, त्यामुळे मग मी इथे थोडासा आराम केला आणि आता निघाले घरी जाण्यासाठी.
ट्रेन जवळजवळ 1 तास लेट आहे. इतका कंटाळा आला नाही ते आता बसून जवळजवळ 2-2.5 तास झाले मी इथे स्टेशनला बसलेली आहे. आता ना खूप थकले, असं वाटतं इथेच झोपून जावं. फायनली आता ट्रेन येते. ट्रेन नंबर आहे 11302 आणि माझं रिझर्वेशन B1मध्ये आहे. एक मिनिट जाऊ द्या. ही आहे आपली सीट 9 नंबर. कसलं सुंदर वातावरण आहे बाहेर बघा ना, खूप सुंदर नजारा आहे एकदम. आता मी कल्याण स्टेशनला उतरले. ट्रेनचा टायमिंग ॲक्च्युली 6:52चा होता, पण ट्रेन लेट झाल्यामुळे 7:20ला मी इथे आता कल्याणला उतरले. आता पुढे लोकल पकडून कल्याण ते ठाणा असा प्रवास करणार आहे. मी कल्याणवरून 7:30ची ट्रेन पकडली आणि पाहू शकता ट्रेन केवढी भरलेली आहे. या महिलांचं फार कौतुक वाटतं. म्हणजे मी एक दिवस प्रवास केला तर खूप थकून गेले आणि ह्या रोज प्रवास असा करत असतात आणि ही अशी धावपळ त्यांची रोजच चालू असते. तर खरंच कौतुक करण्यासारखंच आहे आणि कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांचं. इथे ॲक्टिवा लावले, ती घेते आणि घरी जाते. तर इथे मी ठाणा स्टेशनला ॲक्टिवा लावले. पार्किंगमध्ये आहे, ॲक्टिवा घेते आणि घरी जाते. या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते. कसा वाटला हा पूर्ण व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.